राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. भारताचा ऐतिहासिक विजय. श्रीलंकेत 22 वर्षांनी कसोटी मालिका जिंकली. राज्यातील 1,35,00,000 खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घेतला अपघाती विमा काढण्याचा निर्णय. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची कपात. केंद्र सरकारच्या अमृत योजनेत नांदेड शहराचा समावेश. कंधार शहराला 12 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. आता बातमीपत्र विस्ताराने. विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलंबोच्या तिसऱ्या कसोटीसह मालिकेतही शानदार विजय मिळवून इतिहास घडवला आहे. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकून श्रीलंका दौऱ्यात तब्बल 22 वर्षांनी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. तिसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 386 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र शतकवीर अँजेलो मॅथ्यूज आणि कुशल परेरा यांनी 6व्या विकेटसाठी रचलेल्या 135 धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेला सर्व बाद 268 अशी मजल मारता आली आणि भारताने 117 धावांनी विजय साजरा केला. शेतामध्ये काम करताना अनेक वेळा शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळे राज्यातील 1,35,00,000 खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतला. विम्याच्या हप्त्याची सर्व रक्कम सरकार भरणार आहे. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला विम्याची 2 लाख रुपयाची रक्कम कंपनीकडून मिळेल. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना 2 रुपये किलोने गहू तर 3 रुपये किलोने तांदूळ मिळत होता. परंतु दुष्काळी स्थितीत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देण्याचा शासनाने निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असल्याची माहिती भाजप आमदार टेनसुख संचेती यांनी दिली आहे. पेट्रोल डिझेलच्या दर कपातीनंतर आता सर्वसामान्यांना आणखी एक खुशखबर मिळाली आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची कपात झाली आहे. त्यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे जेट विमानाचं इंधन दरात 11.70% कपात झाली आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली होती. पेट्रोल 2 रुपये आणि डिझेल 50 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यानंतर आता विनाअनुदानित सिलेंडर दरात 25 रुपये 50 पैशाची कपात झाली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार दिल्लीत आता विनाअनुदानित गॅस सिलेंडर 585 रुपयांना मिळेल. यापूर्वी ही किंमत 608 रुपये 50 पैसे इतकी होती. तर मुंबईत विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 595 रुपये आहे. ती आता 570 रुपये होईल. वर्षाला 12 सिलेंडर अनुदानित मिळतात तर 13व्या सिलेंडरसाठी बाजारभावाप्रमाणे किंमत मोजावी लागते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, टिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेत नांदेडचा समावेश करण्यात आला असून ही योजना राबविण्यासाठी आयुक्त सुशील खोडवेकर यांनी महापालिकेत प्रमुख अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीत अमृत योजनेचे नोडल ऑफिसर म्हणून उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। केंद्र सरकारच्या मागील वेळेस जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत नांदेडचा समावेश करण्यात आला होता। त्यानंतर नवीन सरकारमध्ये स्मार्ट सिटी योजनेत नांदेडने प्रयत्न केले होते, मात्र समावेश होऊ शकला नाही। मात्र केंद्र सरकारने नुकतीच भारतातील 500 शहरांची अमृत योजनेसाठी निवड करून त्यामध्ये नांदेडचा समावेश करण्यात आला आहे। त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने मुंबईला नुकत्याच झालेल्या अमृत योजनेच्या कार्यशाळेला आयुक्त खोडवेकर यांच्यासह उपायुक्त रत्नाकर वाघमारे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, श्री झव्वर आदी अधिकारी उपस्थित होते। सोमवारी दुपारी आयुक्तांनी अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेतली आणि त्यात अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर नोडल ऑफिसर म्हणून उपायुक्त वाघमारे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। कंधार शहराला 10 ते 12 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना पालिका प्रशासनाला पाण्याचे गांभीर्य दिसत नाही। टंचाई अगदी उंबरठ्यावर येऊनही त्याबाबत कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। नगरपालिकेतील सत्ताधारी गटातटाच्या राजकारणात मशगूल तर बिचारे अधिकारी हातबल झाल्याचे चित्र आहे। याचा परिणाम म्हणून नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे। 2009 ते 2010 नंतर यावर्षी शहरात पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह आहेत। संभाव्य टंचाई गृहीत धरून पालिकेतर्फे लिंबोटीत पाणी आरक्षित करण्यात आले होते। त्या आरक्षित पाण्यातूनच सध्या शहराला पाणी पुरवठा सुरू आहे। हा पाण्याचा साठाही संपत आला आहे। 12, 15 किंवा फार तर 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। हा साठा संपल्यावर करायचे काय याबाबत पालिकेतील पदाधिकारी गंभीर नाहीत। गडबाजीतून शहकाटशहाचे राजकारण करण्यातच ते मग्न आहेत। नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी ते सत्तेचे केंद्र आपल्याकडे ठेवण्यात मग्न आहेत। नागरिकांनी ज्यांना मोठ्या आशेने निवडून दिले तेच स्वार्थासाठी नागरिकांना वेठीस धरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। उत्सवावर जाचकटीच्या विरोधात जितेंद्र आव्हाड न्यायालयात जाणार। बिहारचे मतदार 25 वर्षात प्रथमच विकासासाठी मतदान करतील, पीएम मोदी। ज्येष्ठ पुरोगामी कन्नड लेखक मलेशाप्पा एम कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी 4 पथकांची निर्मिती, धारवाड पोलीस प्रमुख। राज्यातील सर्व विद्यापीठांची श्वेतपत्रिका काढा, राज्यपाल सी विद्यासागर राव यांचे आदेश। हवामान अंदाज। आज 29°C ते 31°C आहे। उद्या दिनांक 2 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज 30°C ते 32°C राहील। पावसाची शक्यता मध्यम। आजचा सुविचार। स्वतः केलेल्या कार्यात दोष असूच शकत नाही असे म्हणणारी व्यक्ती कोणतेच कार्य करू शकत नाही। बाजीराव पवार। नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। भारताचा ऐतिहासिक विजय। श्रीलंकेत 22 वर्षांनी कसोटी मालिका जिंकली। राज्यातील 1,35,00,000 खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घेतला अपघाती विमा काढण्याचा निर्णय। विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची कपात। केंद्र सरकारच्या अमृत योजनेत नांदेड शहराचा समावेश। कंधार शहराला 12 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।